की गाडी नोंद करायची पद्धत एक नवीन आगळा वेगळा एक प्रयोग थोडासा आपण अंमलात आणायचा प्रयत्न करू. 1-2 मैदानामध्ये आपण एक ट्रायल म्हणून घेऊ. त्यामध्ये त्रास असा कमी होणार आहे की जी आपण गाडी नोंद करताना जे कुणाचे अकाउंटचे लिमिट संपतात किंवा काय होतं आणि अशा वेळेस काही बैलगाडी मालकांना पावत्या न मिळणं किंवा मग तो गोंधळ होणं, तो एक त्रास कमी होईल. आणि दुसरी गोष्ट ह्या पैशाच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्या पूर्ण पारदर्शकता राहणार आहे. पैसे हे आयोजकाच्याच खात्यावरती जाणार आहेत. परंतु त्यावेळेस आपण कितीही गाड्या नोंद करत असला तरी सिस्टीम जाम किंवा जो अकाउंटची लिमिट संपणं हा जो प्रकार होऊन गाडी नोंद व्हायला जो प्रयत्न आपल्याला उशीर होतो किंवा प्रॉब्लेम येतो, त्या प्रॉब्लेमवरती हे थोडंसं एक रामराम उपाय असं मला वाटला थोडासा. मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन रोहनकडनं आणि तात्यांकडनं घेतलेलं आहे. तर मला जर थोडं व्यवस्थित वाटलं तर त्यांना मी काय सांगितलंय की 1-2 मैदानामध्ये तुम्ही ट्रायल म्हणून अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावलीमधून जे मैदान होत असतील ते 1-2 मैदानामध्ये ट्रायल घ्या. ह्याच्यामध्ये एक ₹6 फक्त आपल्याला जास्त भरावं लागणार आहे. ते ₹6 म्हणजे त्यातले ₹3 आयोजकाचे कट होतील आणि ₹3 गाडा मालकाचे जास्त जातील. तर असे फक्त गाडा मालकाला ₹3चा विषय आहे. परंतु गाडी नोंदणं अतिशय सोपं होणार आहे. तर त्याच्यामध्ये तो ॲप वापरायचा व्हिडिओ एसटीसी लाईव्हचे रोहन चोरगे जे आहेत ते आपल्याला आपल्या ग्रुपवरती प्रसिद्ध करतीलच. तर त्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या आणि 1-2 मैदान आपण ट्रायल घेऊन मग त्याच्यानंतर त्याचा काय असेल तर ठोस डिसिजन घेऊन आपण सर्वांना कळवू.